लगाएंगे, हम भी होंगे उनके जैसे, पर कैसे? मुझे मिल जो जाए थोड़ा पैसा, थोड़ा पैसा, ओ थोड़ा पैसा, मुझे मिल जो जाए थोड़ा पैसा, ऐसा वैसा चाहे जैसा, पर कैसे, मगर कैसे? किसी पानी में जाएंगे, धुन हो जाएंगे, बूगी बूगी करके फ्रीक आउट मचाएंगे, हम भी होंगे उनके जैसे, पर कैसे? मुझे मिल जो जाए थोड़ा पैसा, थोड़ा पैसा, ओ थोड़ा पैसा, मुझे मिल जो जाए थोड़ा पैसा, ऐसा वैसा चाहे जैसा, पर कैसे, मगर कैसे? पैसों की झिलमिल झिलमिल गड़बड़ गड़बड़ दुनिया में देखो, मैं कितना अकेला हूँ। इस उलझे से मेले में, बिन बात के खेले में, मैं खुद भी झमेला हूँ। अकेला हूँ। सेंध लगाएंगे, गर्ल्स पटाएंगे, और तो और हम दिल भी लगाएंगे, हम भी होंगे उनके जैसे, पर कैसे? मुझे मिल जो जाए थोड़ा पैसा, थोड़ा पैसा, ओ थोड़ा पैसा, मुझे मिल जो जाए थोड़ा पैसा, ऐसा वैसा चाहे जैसा, पर कैसे? पानी में जाएंगे, आलो आलो हो जाएंगे, आलो 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 हाँ होंगे उनके जैसे। अहो असं काय करता, मी प्रत्यक्ष गोपालराव बोलतोय। ओके अच्छा, आपको स्कीम में पैसा डालना है, कोई बात नहीं, एक काम कीजिए सर, आप है ना हमारे बॉस से बोलिए। ओके एक मिनट, मालक। ओ आलो 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 हॅलो स्वतः काय तुम्ही स्कीम मध्ये पैसे गुंतवले होते, तुम्हाला अजून पैसे मिळालेले नाहीत? ओके ओके एक 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 मिनिट, तुम्ही काम करा, तुम्ही मालकांशीच बोला। मालक आलो 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 हॅलो काय? यस स्कीम, सिंगलचे डबल, लगेच यस। तुम्ही एक काम करा, तुम्ही मालकांशीच बोला। मालक हॅलो 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 हॅलो, तुम्हाला पण स्कीम मध्ये पैसे गुंतवायचे? काय म्हणता, क्या बात है, तुम्ही म्हणजे इकडेच येत आहे? ओके ओके, तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडेच या, मालक घरीच आहेत। मालक तुमचे फोन। हॅलो, मी नचिकेत शेरेगर बोलतोय। हॅलो 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 फोन करतात आणि बोलतच नाही। रिमोट आहे तो प्रयोगशाळेतला। फोन उचला। खिशातला तुमच्या उचला, तो वाजतोय। हॅलो हॅलो, मी नचिकेत शेरेगर बोलतोय। येस येस, नचिकेत शेरेगर स्पीकिंग। या 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 उगाच इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात केली। तुम्ही बोला ना। बोलू? फाड 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 कोकण इंग्लिश। हॅलो हॅलो, तुम्ही आमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवा, ते नक्की बुडणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ। हॅलो हॅलो या 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 नो नो या नो 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 थँक्यू सॉरी ओके बाय। फोन घ्या।
हॅलो आमच्या स्कीम बद्दल मणीबेन. हॅलो मणीबेन, आमच्या स्कीम बद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे सू नाही आमच्या स्कीम अशी आहे सू. अरे नाही त्या स्कीम मध्ये काय माहितीये का सू. मालक तुम्ही जाऊन या, मी नंतर जाईन. अरे શું વાત કરે છે બોલે છે. Okay, हाँ. हेलो हेलो मणिबेन, हमारे ऑपरेटर સાથે વાત કરો. ऑपरेटर તમે નથી ऑपरेटर मिस जयू. मिसेस आहे मी तुमची, लाज वाटते सांगायला. તમારે માટે ફોન છે. हा फोन सा आहे. अरे गुजरातीમાં फोन છે. हॅलो, अहो बाई आहे. हॅलो अरे गिरायक आहे. हॅलो घोळात घे. हॅलो स्कीम समजावून सांग. हॅलो पैसे मिळतील. हॅलो मणिबेन, શું ચાલે છે? हेलो आमच्या स्कीम बद्दल तुम भैया है. ई चौबे जी, हम क्या कहते हो, ये स्कीम वो है ना, वो चूना लगाने का स्कीम वो है. नाही 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 नाही. चूना लगाने का मतलब है वो जो चूना लगाते हैं ना उनको हम चूना लगाते हूँ. ये क्या है भैया, ये चौबे जी इस महीने में 2000 डालो, वो 2 महीने के बाद 4000 हो जाता है. ये नहीं 4000 का मतलब ये 2000 ये इस बार चौबे काय माणूस आहे. या फोन मध्ये सुद्धा राईच्या तेलाचा वास येतो. हेलो हाँ भैया, भाभी कैसी, होली मुबारक हो. कितने दिन मिले? नहीं मी प्राइमर मागवाय, तू फक्त चुना लाव. ओके. भाभी बच्चे कैसे हैं? हाँ वो क्या है स्कीम हमारी, बच्चे का नहीं. हॅलो आमच्या स्कीम. ओ मिस्टर नायर फ्रॉम ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್. ಏನ್ ಮಾಡ್ತೆ ನಾಲಗಡ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಹೆಣ್ಣುಗಳದಲ್ಲ ನೆಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಕಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಲಾಲೇಡಿಯನ ಬೆಳಗಾವ ಎಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಆಗಸ್ಟ್ ಮೇ ಜೂನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀನಿ ಕಂಟಿರಲಿ ಏನ नाला कट्टिंदिली जून जुलै ऑगस्ट ಎಲ್ಲ कट्ट. अरे दरवाजाची बेल वाजत नाहीये, फोनची बेल वाजते, उचल. ना रे तुमको नहीं हमारे एक नौकर. अरे अरे दरवाजाची बेल वाजते ना. हेलो अरे उघडा ना कोणीतरी मग. आत्याबाई तुमको नाही रे, हमारे आत्याबाई का नाही प्रॉब्लेम आहे. आमच्या आत्याबाईचं काय प्रॉब्लेम आहे, तिला डोळ्याला चष्मा लावलेला असतो ना तेव्हा तिला दिसतं पण ऐकायला येत नाही, पण चष्मा काढल्यावर ऐकायला येतं पण दिसत नाही. सॉलिड प्रॉब्लेम आहे. कसा दरवाजा उघडत नाहीये. नन्नु कट्टू मल्ल कट्टू गेले निंगिले अरे कट दरवाजाची बेल वाजते ना, उघड ना मग. तुम्ही उघडा. हा म्हणजे कसं आहे ऍक्च्युली काय आहे ती आमची आत्या. अरे मालक मी का तू? मी मालकांचंच काम करतोय. मालक मी स्कीम समजून सांगू नको. तू त्या स्कीम समजून सांग. आत्याबाई तुम्हाला कळतंय ना आम्ही बिजी आहोत ते. नाही 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 नक्की. अरे आम्ही बिजी आहोत. हो आत्याबाई दरवाजा उघडा. दरवाजावर कोणीच नाहीये. अरे आत्या, अरे तुम्हाला नाही आत्याबाईला म्हटलं. आत्याबाई डोल्याला चष्मा लाव. जय चामुंडा. अरे हे तर होलसेल वाले दिसत आहेत. जय चामुंडा. अरे चाकू सुरी धारवाले दिसत आहेत. नाही नाही, हे चाकू सुरी धार वाले नाही, हे वार वाले आहेत. जय चामुंडा. अयो नाचिकेत शहर कोण ते? हा काय ते सिंगल चे डबल कोण करते? तुम्ही गिऱ्हाईकाला त्याला कोपऱ्यात घ्या. बसा तुम्ही. ऍक्च्युली तुम्ही चला ना, मी सांगतो बसा. ऍक्च्युली तुम्ही तर आमच्या स्कीम आत्याबाई तुम्ही इथे काय करताय, आमची स्कीम समजावून सांगणार. 3:13 वाजतील स्कीमचे. तुम्ही जाऊन टीव्ही बघा. जाऊन टीव्ही बघा, क्योंकि साज भी कभी बहुत ही लागले. हो हो हो, सांगती कमी बहुत ही लागले. बरी आठवण केलीस रे. चला सासरा चालला. अयो अयो ते नाचिकेत शहर कोण आहे? तो काय मी
अगं आमचं बोर्ड दरवाजे नातवाच्या घरचे. लाकूड तुमच्या मालकीचं. मेंढ्या घ्या आता. लोकर मिळेल उद्या. तुम्ही असं करा ना, तुम्ही स्वतःच्या मालकीचं फार्म हाऊस घ्या. हा फॉर्म भरा. हा फॉर्म भरा. फॉर्म भरो बोल के लोगों को तुम उल्लू बनाता है और हमको उल्लू बनाता है अभी तुम. अरे हम इधर अपना कमीशन लेने को आया, तुम्हारा फॉर्म भरने को नहीं. तेरा फॉर्म तो मैं वंज मूल नाल बंड दी एंड. अहो तुम्ही सिंगलचे डबल करता. याने एका फॉर्मचे किती केले बघा. ओम नमः शिवाय. अरे आणखी एक गिरायक आलंय. तुम्ही 1 मिनिट थांबा, मी 2 मिनिटात आलो. काय हो दुसऱ्यांच्या घरात खिडकीतून येतात. ही आमची स्टाईल आहे. आम्ही असंच नेहमी खिडकीतनं येतो आणि खिडकीतनंच जातो. तुला कळत नाही का? त्यांच्या घराला दरवाजे नाही, ते खिडक्यात येतात. बसा बसा बसा. आम्हाला अशाच गिरायकाची गरज होती. तुम्ही आमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवा. तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या कोंबड्यांमध्ये पैसे गुंतवा. तुम्ही तुमच्या कोंबड्यांना ना गोविंदाची गाणी ऐकवा. ते गाणं नाही का? देखा बंदा ये है प्यारे कोई मामूली बंदा. आम्ही आमच्या कोंबड्यांना सेक्स एज्युकेशनचे कॅसेट ऐकवतो. त्यामुळे कोंबड्या पटवायला वेळ लागत नाही. ते पटा 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 अंडी घालतात आणि मग अंडी घालतात त्यांना कोंबड्या होतात. थांबा, त्यांना पटवायला तुम्ही वेळ का लावताय? त्यांना फॉर्म भरायचा. तुम्ही अंडी भरा. हा फॉर्म भरा. नचिकेत शेरेकर कोण आहे? मी आहे. मी त्याला जित्ता नेणार आहे. मी नाही. मला कळलंय त्याने लोकांच्या एकेका स्कीम मध्ये लय पैसे डुबवलेत आणि ते कुठेतरी लपवून ठेवलेत. मी त्याला इथून जित्ता घेऊन जाणार आहे. और मेरे को मेरा कमीशन नहीं मिला ना, मैं तो अन्ना उसको मुर्दा लेके जाएगा. ए जित्ता घेऊन जाणार आहे. मैं मुर्दा लेके जाएगा. जित्ता घेऊन जाणार. जित्ता. एक्सक्यूज मी. अरे तुम्हाला इंग्लिश कळत? तुम्ही असं करा, तुम्ही एकमेकांमध्ये डिसाइड करा. तोपर्यंत मी सामानाची बांधवान करतो. मैं क्या रुक इधर. जय चामुंडा. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. ओम नमः शिवाय. चुप. कैलास राणा शिवचंद्र मौळी अयो सोडलं. शिवाय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. अरे देव बदलला वाटतं. अरे पण माझा वाकडा मारून गेला. अरे तुला कळत कसं नाही? आपल्या घरात गँग वॉर वाले घुसले आहेत. त्यांना द्यायला माझ्याकडे फुटी कवडी पण नाहीये. अगं हे शेट्टी गँग वाले मला मरू देणार नाही आणि हे शिव्या गँग वाले मला जगू देणार नाही. सगळा पैसा होता तो खलास झाला. साग घेतला, जळून गेला. कोंबड्या घेतल्या त्या साथीच्या रोगामध्ये, मरून गेल्या. मेंढ्या घेतल्या. खड्ड्यात गेल्या. हो तुम्ही असं करा, तुम्ही मला परत घेऊन जा. कुठे खड्ड्यात? बघितलं काय करेक्ट बायको आहे. ए आता कमिशन मिळेल नाही तर फायर. अयो मैं इधर से पिस्तौल निकालता हूँ. पहिलं काय जागा शोधली आहे डोक्यावर? अगं तुला दिसत नाही का? गोळ्या झाडतायत. पड. तुम्ही का पडला? तुम्ही पडण्यात पडून मी पण पडलो. मग गोळ्या का तुमचा बाप झाडणार आहे? अयो अरे लाईट का काढलं? अहो लाईट मध्ये राडा करता येत नाही. कोण कोणाला गोळ्या मारतात ना हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांच्या गोळ्या लवकर संपतात. अरे लाईट का लावलास? काय AK-56 होती की काय? गोळ्या संपल्या म्हणून लाईट लावला. अरे कोणालाच गोळ्या लागल्या नाही. आता 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 पोलीस 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 पोलीस. पोलीस पोलीस पोलीस. अयो अयो मैं इतना सेटिंग लगा के पुलिस कैसा क्या आ गया. अरे बाबा ऑफिसर बदलला असेल. चल पळ लवकर. ये इल्ले नाना कुर्तुले मन मारा कुर्तुले. काय ते? हम दोनों भी इधर से भाग जाता. मी पण तेच बोललो ना. चल पळ लवकर. चलो. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. बघितलं मी सांगितलं नव्हतं तुला? त्यांच्या घराला दरवाजे नसणार, खिडकीतून पळाले बघ. अहो पण मला एक नाही कळलं. बेल वाजली पण पोलिसचा सायरन कसा काय वाजला? नाही इथं गंमत आहे ना. बेल वाजली त्याच वेळी पोलिसांची गाडी सायरन वाजवून निघून गेली ना, म्हणून तर वाचलो आपण. आता कोण आलं? कोण आलं? गँगवर वाले तर आले नाही किंवा गुंतवणूकदार आले असतील.
नाहीतर पैसे बुडवलेले म्हणून पोलिसांची गाडी तर नाही आली. त्यांना आत घेऊ नका, कारण काय आतमध्ये घेतल्यानंतर पैसे घ्यायचा मोह होईल ना मला. मी काय म्हणतो, माझ्या हाताला जरा खाज उठते, जरा एक शेवटचा. लगेच बसूया. अरे बसूया ना बाबा, त्या गिरायकाला आत घेऊया ना. हे सांगा ना, मला वाटतं लगेच बसायचं म्हणून. अरे बापरे, गिरायक आलं. घे घे. हॅलो हॅलो, मी मिस्टर दोंदे, मी मिस्टर दोंदे. त्याच्या कानाखाली दोन दे. हॅलो, मी मिस्टर दोंदे, मी मिस्टर दोंदे. हॅलो मिस्टर शेरेकर, हॅलो मिस्टर शेरेकर, हॅलो मिस्टर शेरेकर, हॅलो मिस्टर शेरेकर. मी मिस्टर शेरेकर, हा माझा नोकर, हा माझा नोकर. पण मालकापेक्षा पॉच दिसतो, मालकापेक्षा पॉच दिसतो. उद्यापासून याला हाफ चड्डी आणि गंजी फ्रॉक दे. मी काय म्हणतो, तुम्ही आमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवा आणि पण तुम्हाला कसं कळलं की मी पैसे द्यायला आलोय? मी पैसे द्यायला आलोय. काय म्हणते, ह्याला घे. मला सांगा, तुम्हाला एक भाऊ होता, एक भाऊ होता? एक आणि एक, दोनच भाऊ होते. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन कोणाचं करताय, माझं का बापाचं? कुठे आहेत ते, कुठे आहेत ते? कोण, भाऊ का बाप? भाऊ भाऊ. अरे तो काय भिंतीवर, भिंतीवर भिंतीवर. अरे त्या कानाखाली दोन दे. त्या भिंतीवर नाही, त्या भिंतीवर. या भिंतीवर. अरे हा वीरप्पन सारखा दिसतो, वीरप्पन सारखा दिसतो. त्याची एक मोठी स्टोरी आहे, मी तुला थोडक्यात सांगतो. तुझ्यामुळे माझ्या पण डोक्याला त्रास. बोल, काय माहितीये का, आमचा भाऊ आहे ना, तो वीरप्पनच्या जंगलामध्ये वीरप्पनची डमी म्हणून काम करायचा. जेव्हा जेव्हा वीरप्पनला जंगलाचा कंटाळा यायचा, Yes. जबाबदारी भावावर. वावा वावा. वावा नाही, भावावर. जेव्हा जेव्हा वीरप्पनला बायकोचा कंटाळा, जबाबदारी भावावर. अरे रे अरे रे. अरे नाही, वावा वावा. पण त्याच्या बायकोला फरक नाही कळला, फरक नाही कळला. फरक कळला, पण जेव्हा तो कळला तेव्हा तो वरती वळला. वावा वावा. वावा नाही, इथे बापरे बापरे. तो मेला, तो मेला. आता हा काय म्हणतोय मेला? म्हणजे तो मेला, तो मेला. पण जाताना चांदी करून गेला, चांदी करून गेला. म्हणजे या फोटोतल्या अमर शेरेकरने मरण्यापूर्वी 1,12,05,05 रुपये बाराने एवढी मोठी रक्कम ठेवली आहे. अरे वा. पण जर 2 दिवसाच्या आत अक्षय शेरेकर किंवा त्याचा कोणी वारसदार जर इकडे आला नाही, तर ही सगळी इस्टेट, ही सगळी रक्कम अनाथ आश्रमाला दान करावी असं मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं. दॅट्स ऑल. ह्याला मृत्यूपत्रामध्ये सगळं स्पष्टपणे लिहिलंय. पण काय हो, हे सगळं तुम्ही एकदाच आणि न आलता कसं बोललात? असं होतं कधीतरी, असं होतं कधीतरी. मी काय म्हणतो की अक्षय शेरेकर जर मिळाला तर त्याची मालमत्ता आम्हाला मिळेल ना? नाही नाही. आणि जर ते परत आले तर मिळेल मिळेल, पण 2 दिवसात, 2 दिवसात. म्हणजे 4 दिवसात नाही हो, एक आणि असं 2 दिवसात. द्यायच्या कानाखाली. आमच्या नोकराला कळलं, पण तुला कळलं नाही. मी काय म्हणते, काय? अक्षय भाऊजी मेलेत हे आपण कुणाला सांगितलंच नाही तर? जय चामुंडा. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. ओम नमः शिवाय. श्री गुरुदत्त, श्री गुरुदत्त, श्री गुरुदत्त. तीनदा. अगं श्री गुरुदत्त. आम्ही बाहेर समजा ऐकलेलं आहे, आम्हाला बी कॉफी पाहिजे. हा, यांना काफी, मला चाय चालेल. मला कोल्ड ड्रिंक. आम्हाला मृत्यूपत्राची एक कॉफी पाहिजे. अयो इल्ले नाना कुर्तुले वन कॉपी मोडतुले. काय ते? मला पण एक कॉपी पाहिजे. अरे मग मी पण तेच बोललो ना. सॉरी. आम्हाला मृत्यूपत्राची कॉफी पाहिजे. अयो इल्ले नाना कुर्तुले वन कॉपी मोडतुले. काय ते? अयो मला पण कॉपी पाहिजे. अरे मग मी पण तेच बोललो ना. सॉरी. हा, तुम्हाला कॉपी पाहिजे ना? ही घ्या कॉपी, ही घ्या कॉपी, ही घ्या कॉपी. अरे तुम्ही काय मृत्यूपत्राची हँडबिल वाटताय काय? अयो लेकिन ये समझने का कैसा जी, मैं येड़ा, मेरा बॉस येड़ा, तू येडा. हाँ? सगळेच येडे आहेत. म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवतो की मला जर कॉन्टॅक्ट करायचा झाला तर क्या हो गया ये? हे माझं कार्ड, हे माझं कार्ड, दोनच. हे माझं कार्ड, हे माझं कार्ड, हे माझं कार्ड. एक दिवशी लचकशील आणि असाच राहशील. झालं 3दा. ए भाऊ, मी माझ्या बॉस कडे जातो. अयो इल्ले अन्ना नाना कुर्तुले मन मान मुर्तुले. काय ते? अयो मैं मेरे बॉस के पास जाता. अरे मग मी पण तेच बोललो ना. चिल्ला था काय को तुम? ओम नमः शिवाय. जय चामुंडा. 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 ओ ओ, इकडे 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 इकडे. अरे हलू नका. इकडे. तुम्हाला वकील कुणी केलं? वडिलांनी. 2 वडील होते? एकच. अरे मला एक कळत नाही, तुम्हाला कळत नाही का? एवढी खाजगी गोष्ट दिवाणखान्यात सांगितली. तुम्ही दिवाणखान्यात बसवलं म्हणून मी दिवाणखान्यात सांगितली. तुम्ही बेडरूम मध्ये नेलं असतं तर मी बेडरूम मध्ये सांगितली असती. कुठे आहे बेडरूम? आयला दिवसा ढवळ्या बेडरूम मध्ये काय जातोस?
हा तुझं झालं सगळं करेक्ट झालं सगळं समजवलंस चल आता सुट्टा निघा निघा बरं निघतो मी पण काहीतरी जाताना चिरीमिरी थांब तुला मिरचीची पुडच देतो बघू नको बघू नका अरे 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 काय पण आहे जाताना पण दारावर 2 वेळा आपटला हो आपटे अहो अहो चेक बघू नका दार बघा बरं निघतो मी येतो मी हा निघा गेला बाबा आता आता काय साहेब. सुचत नाही साहेब काय मी काय म्हणतो काय 5 वर्ष झाले तुम्ही मला अजून पगारच दिला नाही हा मला जरा पैसे देता का किती पैसे शिल्लक आहे तुझे नाही जास्त नकोय फक्त 500च द्या हा, दिवाळी आहे काय त्याला कसे दिले तो माझा मित्र आहे काय हो 500 रुपये तरी आहेत का खात्यात तुमचा चेक कसा दिला अगं तेच म्हणतो मी 500 रुपये पण खायला पैसे नाही आहेत माझ्याकडे अगं म्हणून तर म्हणतोय तो चेक परत येणार म्हणजे येणारच आणि ही शेट्टी गँगवाले आणि शिवा गँगवाले इथे यायच्या आत आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे पैसे कमवण्याचा आपण असं करूया का आपण तसंच करूया कसं करूया इकडे या हा, काय अक्षय भाऊजी मेलेत हे आपण कुणाला सांगितलंच नाही तर काय अक्षय भाऊजी मेलेत हे आपण कुणाला सांगितलंच नाही तर काय अक्षय भाऊजी मेलेत हे कुणाला सांगितलं नाही तर अरे पिच्चे काय करते तो सगळं ऐकतोय ये माझ्या सोन्या ये असं मध्ये ये आणि सगळं व्यवस्थित ऐक हा बोल ऐकायला येतं ना हॅलो हॅलो हा चालू आहे अक्षय भाऊजी मेलेत हा. हे आपण कुणाला सांगितलंच नाही तर मी काय म्हणतो काय माझ्याकडे एक प्लॅन आहे प्लॅन आहे आपण जरा बसूयाच बसूया नाही एवढ्या? अहो स्कीम वर बसूया हा स्कीम ओ काय माहिती काय माझा एक लांबचा भाऊ आहे लांबचा भाऊ आहे पण राहतो जवळ जवळ राहतो काय साला रिलेशन आहे लांबचा भाऊ जवळ राहतो पण करतो काय तो सध्या बेकार आहे मग त्याचा काय फायदा नाटकात काम करतो हो मग खरोखरच बेकार आहे हा त्याला इथे आणूया आणि याच्यासारख्या मिशन लावूया आणि? म्हणजे प्रॉपर्टी जी मिळेल ती 50 त्याला 50 मला क्या बात आहे काय माणूस शोधलाय मी म्हणजे 50% त्याला आणि 50% तुला आणि आम्ही काय कंदील घेऊन उभं राहायचं इकडे इकडे माझ्या सोन्या तुझी इथे जागा नाहीये आपण लांब कुठेतरी जाऊ कुठे कुठे नेतो मला थंड हवेच्या ठिकाणी डायरेक्ट काश्मीरला नाही बाथरूमला बाथरूमला बरं मी काय म्हणतो तू आता काही म्हणू नको तुझा संसार पोरं बाळा सगळे इकडेच कर अरे बापरे अहो इकडे या काय मी काय म्हणते काय? गोपाळ बरोबर 50-50 करण्यापेक्षा तुम्हीच मेलात तर काय साली बायको आहे अहो खोटे खोटे काय साली बायको आहे सांग सांग काय करू बघा एकदा तुम्ही हो म्हणा मारायला मग कसं मारायचं ते ठरवता येईल हो हा बरं माय बघा तुम्ही काय करा तुम्ही मरा अक्षय बनून परत या आणि एस्टेटीचा ताबा घ्या क्या बात आहे. मग मी तुमच्याशी पुनर्विवाह करेन नैतिक दृष्ट्या पाप न करता दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यात काय सुख असतं ते मला कळेल हाऊ एक्साइटिंग ना काय एक्साइटिंग बायको आहे बरं मला सांगा तुमच्याकडे अक्षय भाऊजींचे फोटो आहेत फोटो काय अख्खी व्हिडिओ टेप आहे मग तर झालं इकडे बसा इकडे बसा इकडे बसा इकडे बसून बसा. मरू? हा हे बघा वस्तारा काय दाढी करतेस नाही वस्ताऱ्याने गळा कापा हा? नाही तर नको पंख्याला टांगून जीव द्या पंख्याला का हो तशी फॅशन आहे अगं मरात कसली फॅशन नाही तर रेल्वे रुळावर जाऊन जीव देता अगं बाई, लगेच निघताय का मी तुमची तयारी करून देते तयारी करते? आत्याबाई अगं, आत्याबाई. ओ आत्याबाई अगं, यांचे जरा 4 जोडी कपडे टाका हो. कपडे एक पुढे? ऐका, एक साबणाची वडी अगं टाका आंघोळ केली मी एक पेस्ट टाका डब्बा पण भरा अगं डब्बा कशाला मी तिकडे मरायला जातोय का पिकनिकला जातोय तुम्हाला काही कळतं का ट्रेन हल्ली लेट असतात उगाच भुकेने मराल काय साली बायको नाहीतर भूक लागली म्हणून उठून याल आपल्याला कुठलीही रिस्क नको काय साली बायको आहे अगं तुला एक कसा कळत नाही मी मेल्यानंतर मी जिवंत कसा होणार अय्या हे तर माझ्या लक्षातच आलं नाही मग कधी येणार लक्षात मी तुला आता माझा प्लॅन सांगतो हा. हे बघ वरती माझी प्रयोगशाळा आहे तिथे माझा लोखंडाचं सोनं बनवण्याचा प्रकल्प आहे म्हणूनच तर मी तुमच्या प्रेमात पडले ना त्याच्यावर माझा रिसर्च चालू आहे म्हणूनच तर मी तुमच्याशी लग्न केलं ना लोखंडाचं सोनं बनवण्याचं माझं स्वप्न आहे माझंही स्वप्न आहे
तुम्ही बनवलेल्या सोन्याचे मी दागिने घालणार. पण ते आता कठीण आहे. मी काय म्हणतो, या जन्मी काय लोखंडाचं सोनं होणार नाही, मग मी त्या भट्टीत माझ्या जीवाचं सोनं का करू नको? माझा प्लॅन आहे, नीट माझा प्लॅन आहे. हा वरती माझ्या प्रयोगशाळेमध्ये सगळी रसायनं हा. आहेत. ती सगळी रसायनं मिक्स करून मी आता तुझं आणि माझं घड्याळ लावून घे. हा लावलं. बरोबर 12ला 10 मिनिट असताना मी ती सगळी रसायनं जमिनीवर ओतीन आणि तू रिमोट कंट्रोलनं बटन दाब आणि ठिणगी पडल्याबरोबर सगळी प्रयोगशाळा उद्ध्वस्त होईल. अहो पण तुम्ही मराल ना. काय साली बायको आहे. अहो पण तुम्ही मराल ना. काय साली बायको आहे. अगं असं काय करतेस? अगं मी 12ला 10 मिनिट असताना उडी मारून पळून जाईन ना. मग मी मेल्यानंतर तू विधवा होशील, माझे पैसे तुला मिळतील आणि अक्षय बनून आल्यानंतर त्याचे पैसे मला मिळतील आणि मग पर्यायाने तुला मिळतील. मग आपल्याकडे पैसाच पैसा. मग आपण पुनर्विवाह करू. तुम्ही मेल्यावर तुमचे पैसे मला, अक्षय बलूजी बनवाल, माझे मला पैसेच पैसे. शाली बायको आहे. नवरा मेल्यानंतर बायकोला दुःख होतं पण हिला आनंद होतो. अहो जाताय ना वरती. जातो जातोय ना. गेलो. गेलात का वरती? हा. अगं हे काय कुलूप उघडत नाही. अहो व्यवस्थित उघडा ना जरा. अगं गंजलंय, बरेच दिवस उघडलं नाही वाटतं. उघडला का दरवाजा? अगं हे काय, या चंबू मध्ये द्राक्ष कोणी भरून ठेवली? गोपाळ असेल. हा बहुतेक द्राक्षाची करून पितो वाटतं. सापडतंय का सगळं? अगं रिमोट कुठे आहे? रिमोट हा काय? दे. हा घ्या. दे दे हा दे. फेकू नको. अगं तो प्रयोगशाळेचा रिमोट आहे, इथेच प्रयोगशाळा उडेल. ये दे. हा घ्या ना, मला घ्या ना वरती. तू काय लहान पोरगा आहेस का? ये, पायऱ्या बांधल्यात ना, ये पायरी सांभाळून ये. चला माझी कहाणी घरघर की बघायची वेळ झालेली आहे. रिमोट कुठे दिसत नाहीये पण. अगं जयू रिमोट. अगं टीव्हीचं रिमोट दे ना मला. हा काय? अगं हा टीव्हीचा रिमोट आहे. अगं मग प्रयोगशाळेचा रिमोट कुठे आहे? तो काय? अगं ती आली. तू जा लवकर. ती आली. ती उचलणार आहे, ती रिमोट उचलणार आहे. जा लवकर, धावत जा, पळत जा. अगं आली. उचल, तिने रिमोट उचलला. आत्याबाई गेली. अगं आत्याबाईकडे रिमोट घे. अगं आरती कसली म्हणतेस? आत्याबाई गेल्या. रिमोट हातात घेतला आणि बटन दाबलं. या आत्याबाईंनी माझ्या प्लॅनचा सत्यानाश केलाय. नशीब मला कुठे लागलं नाही. दिल के रास्ते में ठोकर. वर टीव्ही चालू आहे. टीव्ही कुणी लावलाय? टीव्ही लावलाय कुणी? अहो काय कळतं का नाही तुम्हाला? कालच मालक गेलेत, आज टीव्ही बघताय. अरे काय यांना दुःख वगैरे काय आहे का नाही? आत्याबाई कुठे तुम्ही? अरे गोपाळ, कशाला बोलवतोयस मला? आता तुम्ही किचन मध्ये? आता किचन मधून काय? किचन मध्ये काम करते तर किचन मधूनच येणार. मग वर कोण टीव्ही बघते? वर? अरे जयू, काय कळतं का नाही? कालच या बाईचा नवरा गेलाय आणि आज लगेच टीव्ही बघताय. अहो काय दुःख वगैरे आहे की नाही त्यांना? दुःखात आहे ना, म्हणूनच टीव्ही बघते. कुंकू पुसलं गेलंय ना. कुठे कुंकू पुसलं गेलंय? अरे माझं कुंकू पुसलं नाही गेलंय, माझं कुंकू हरवलंय. तुमचं कुंकू नाही हो, यांचं म्हणते. यांची टिकली कशी? टिकली? कुठे टिकली? कुठे टिकली? अरे टिकलीच तर नाही टिकली ना. बाई साहेब दुःख करू नका.
गेलेल्याचं दुःख करू नका, येणाऱ्याचं स्वागत करा. कोण येणार आहे? असं काय करताय? एक नचिकेत गेला तर दुसरा नाही का येणार? गोपाळ तू इकडून जा बरं आता, चल. ठीक आहे. जयू नको ग. जयूबाई तर दुःखात आहे, आत्याबाई तर बहिरीच आहे, आंधळी आहे. आपण आता एक काम करूया, बाहेर जाऊया, अक्षयला विनय म्हणून इथे घेऊन या. आता ऑपरेशन विनया. अहो आत्याबाई आता का ओरडलात? अगं मी नचिकेतचं भूत बघितलं. नचिकेतचं भूत? म्हणजे ते वाचले? अगं भूत बघितलं तर तो वाचेल कसा? ते तुम्हाला नाही करायचं. तुझं डोकं फिरलंय का? आत्याबाई आता काळजी करू नका. तुमचा एक भाचा गेला तरी तुम्हाला दुसरा भाचा नक्की मिळेल. अगं माझा एक भाचा गेला तर मला दुसरा भाचा चालेल, पण तुझा एक नवरा गेला तर तुला दुसरा दीर कसा चालेल? चालून घेईन. चालून घेईन. ऐन तारुण्यात पती गेला तर काय हात गाळून बसायचं? अहो क्रिकेट मध्ये नाही का, विकेट गेली तरी दुसऱ्या येणाऱ्या खेळाडू बरोबर भागीदारी करावीच लागते. तसंच आहे, शो मस्ट गो ऑन. यस. काय आत्याबाई? तुझं खरंच डोकं फिरलंय. आत्याबाई मी भूत हे बघ नचिकेत भूत. नचिकेत, अरे ऐक ना माझं. अरे ऐक चष्मा का भूत हे बघ इकडे कुठेतरी होतं भूत होतं. आता मी नचिकेतचं भूत पाहिलं. नक्की कुठेतरी पाहिलं. आहे भूत? बघा इकडे, बघा आहे का भूत? आहे बघा, नीट बघा. अरे जयू, आहे का भूत? अगं जयू म्हातारीला कटव. कटवते. आत्याबाई तुम्ही किचन मध्ये जाता का? किचन मध्ये मी किचन मध्ये जाते. अगं हे बाथरूम आहे ना? अहो मला माहितीये ते बाथरूम आहे. तुम्ही किचन मध्ये जा. त्या बाजूला आहे. अहो तुम्ही काय करता इकडे? तुम्ही तिकडे आणि तुम्ही तिकडे. गेलात का आत्याबाई? गेलात का? अगं पण जयू मी नचिकेतचं भूत ना अरे बापी नचिकेत किधर है? नचिकेत कुठे आहे? ती आमची प्रयोगशाळा आहे ना. कौन सा शाळा? वो हमारा भट्टी है ना. अयो वो दारू का भट्टी लगाता था? नहीं, वो प्रयोग का भट्टी. आयो वो प्रयोग का भट्टी में काम कर रहा था. हाँ. अचानक स्फोट हुआ. धड़ाम. कब उड़ गया? वो वर गया. वर गया? अयो मैं तो उसको छोड़ेगा ना. वर कैसे गया? त्याला परत बोला. नच्चू अये नच्चू बोला तुम. ये नच्चू बोला ना तुम. किधर है नच्चू? कौन बोला नच्चू? ये बुड्ढी बोला. कभी बोला? अभी बोला. नच्चू को देख का. एक मिनिट हे घाला. अभी पूछो. अजय नच्चू कुठे आहे? अगं अजय नच्चू कुठे आहे? अयो ये बुड्ढी है ना, ये टोटल पागल है. जीव को कंटाल गया था. अक्षय भाऊजी का पैसा मिलने के बावजूद तुम उसका जान लेने वाला था, इसलिए उसने मरना पसंद किया. क्या करूं? बोम्बा मारूं? क्यों? नहीं. गला बैठ जाऊं? नहीं. रो. नच्चू. क्या हो गया भाई? असे कसे गेला तो? जाताना फोन पण नाही केला, नाही केस पण नाही सोडले, सलाम नाही केला, टोपी नाही घातली, शिट्टी नाही मारली, काठी नाही मारली, काय नाही. पोलिसांना फोन करते. हॅलो पोलीस, आमच्याकडे गुंड शिरलेत. जब देखो तो वो पुलिस का धमकी दिया था. ये बुड्ढी एक तो पागल का पागल है, ये औरत भी टोटल पागल है. अपना भी पागल होने का टाइम आ गया. अरे भाऊ चल लवकर पळा, नाही तर पोलीस आले तर लय मार खाऊ. जय चामुंडा. नहीं मेरा बात सुनो. नानो कुर्तले मैंने पुलिस आए मार पड़ तुले. काय ते? अरे पुलिस आए तो बहुत मारेंगे बॉस. अरे मग मी पण तेच बोललो ना. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. ओम नमः शिवाय. इधर से ए लुंगी संभाल ना, इधर से जाना. थैंक यू. ये कौन बोला रे? कौन बोल रहा है? भागो. ये
अगं आत्याला पळव ना, तिकडे कटव कुठं तरी. आत्याबाई आज जा किचन मध्ये जा किचन मध्ये जा. किचन मध्ये जा. हो हो. आत्याबाई गेलात का आतमध्ये? हा. अगं तो दरवाजा, अगं हा दरवाजा लावू नको, हा दरवाजा लाव. तो दरवाजा कसं काय? नच्चू नाही नाही नच्चू 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 तुम्ही आहात काय करणार, इलाज नाही. तुम्ही जिवंत आहात. इलाज नाही. मला तुमच्याशिवाय भूक लागत नाही. माझं पण तसंच होतंय. मला तुमच्याशिवाय करमत नाही. मला तुझ्याशिवाय झोप लागत नाहीये. चला लाजतेस काय? मला टीव्ही बघू दे. टीव्ही बघताय? कुठे बरं. रिमोट कुठे? अहो ते बघा ना, टीव्हीच्या बाजूला जो रिमोट आहे ना तो टीव्हीचा आहे. हा चहाचा कप कोणी ठेवला इकडे? अहो तो गोपाळ असेल. हा. आणि तो व्हीसीआरच्या वर आहे ना, तो व्हीसीआरचा रिमोट आहे. हा दिसतोय का तुम्हाला? हा दिसला, मिळाला. हा चालू करू? हा चालू करा. अहो लागला का? लागला. दिसतोय का तो? हो दिसतोय. बघा त्याच्या चेहऱ्यावर कसा करडा भाव आहे. कसा असा? हा असू दे. तुम्ही नीट बघा. हो बघा कशा मिशा कुरवाळतो. आहे माझ्याकडे मिशा आहे, बघ. बघू. हे बाबा अशा कुरवळतोय. अहो हातात घेऊन नाही हो. मग? अशा इथे लावून. राग आला की कसा कुत्र्यासारखा भुंकतो. घरात कुत्रा आलाय. बाई दिसली की कसा कुत्र्यासारखा शेपटी हलवतो. कुत्रा आलाय. अरे देवा. अरे दरवाजा लाव. हा लावते. अगं तो काय दरवाजा लावते? हा दरवाजा लावते. हो तो तसाच ठेवला बघ. अरे काय करतेस तू? हा ये वर ये. अगं वर ये, आपण रात्र जागवूया. अगं लाजू नको, भिंत पडेल. रात्र जागूया म्हणजे टीव्ही बघत रात्र जागवा. ये. हा लावला, बटन दाब. एवढ्या रात्री बेडरूम मध्ये टीव्ही चालू आहे? पुढे बस. अरे हा तर पुरुषाचा आवाज दिसतोय. मागे बस. उड्या मार. तो बघ कसा माकडार का उड्या मारतो. अरे उड्या का मारतो? वर ये. अरे पटकन वर ये. सावकाश. अरे सावकाश का, पटकन वर ये. अरे हा तर पुरुष ना. म्हणजे हा सेम या फोटोतला दिसतोय. बाईने ऑलरेडी इथे डुप्लिकेट आणलाय. ओके, बाईचा प्लॅन सक्सेस व्हायच्या विनूला इथे आणलंच पाहिजे. ओके विनया. हॅलो विनया. विनया मी ऐक, मी काय म्हणतो ते बघ. मेकअपचा बॉक्स घेऊन तू तिथेच थांब, मी आलोच. ओके आता बघतो. अरे बाई स्वतः सगळे पैसे हडप करायचा प्लॅन आहे तर तिचा. हे मिशी लावल्यावर ना तुम्ही अगदी माझ्या स्वप्नातल्या नवऱ्यासारखे दिसता. म्हणजे तुला मी आधी आवडत नव्हतो? तसं नाही हो. मग? ही मिशी लावली ना की तुम्ही अगदी रुबाबदार दिसता. म्हणजे आधी मी जबाबदार दिसायचो. मला सांगा, आपण पुनर्लग्न कधी करायचं? अगं पण त्याच्यासाठी मला आधी अक्षय शेरेगर बनून तर येऊ दे, मग काय ती जवळ साधू ना. ईशा, अजून काय मेली जवळीक साधायची? अगं असं काय करतेस? अगं मी तुझा धीर बनून आलोय. असं काय करते तुझा? अरे तुझा धीर जर समोर आला, तुझा नवरा मेल्यानंतर तू त्याला मिठी मारशील? तो जर माझा नवरा हे मला माहिती असेल तर मारेन मी मिठी. अगं तुझा नवरा मेल्यानंतर तुझा जो धीर बनून आलाय तो तुझा नवरा आहे हे फक्त तुला माहिती आहे. आणि नवरा मेल्यानंतर धीराला मिठ्या मारणारे उठवळ बाई समजतील लोक तुला. छे बाबा, नवरा समोर असताना त्याच्याशी नवऱ्यासारखं वागायचं नाही. कटणे बाई. अगं त्याला व्यभिचार म्हणतात. अय्या, याला व्यभिचार म्हणतात. हो. आपण आधी का नाही केला? अरे नवरा बायको मध्ये व्यभिचार होत नाही, त्याच्यासाठी वेगळं नातं लागतं. एरवी असा व्यभिचार करताना त्रास झाला असता. आपले अक्षय भाऊजी कधी कर्नाटकच्या जंगलात तर कधी मद्रासच्या जंगलात. त्यामुळे त्यांची भाषा कधी कर्नाटक कधी मद्रासी. अरे आत्याबाईला ऐकू येऊ नये म्हणून आपण टीव्हीचा साऊंड ऑफ केला, पण हा भाषेचा मुद्दा आपल्याला कळलाच नाही. हो,
आता काय करायचं? अरे, कशी भाषा बोलायची त्याची? अहो कर्नाटकी नाही तर मद्रासी. अहो जिभेचे तुकडे पडतील. मी काय म्हणते, तुम्ही उडुप्याच्या हॉटेलमध्ये नोकरी करता का? अगं मी 4 वर्षानंतर येणार नाही इथे, मला उद्याच यायचंय अक्षय शेरेकर म्हणून. अहो पण एवढी अस्खलित भाषा यायला नको. इथे काय तुमच्याशी कोणी कानडीत किंवा मद्रासीत बोलणार नाहीये ना. हो बरोबर बरोबर आहे. चल चल आपण उद्या भेटूया. चल मी निघतो. चाललात लगेच चाललात. हे बघ जयू, आता तू एक चारित्र्यवान स्त्री आहेस, शीलवान स्त्री आहेस, कुलवान स्त्री आहेस, पवित्रता स्त्री आहेस, पतिव्रता स्त्री आहेस. ठीक आहे, आपण उद्या भेटू. चालेल, उद्या भेटू. हो, उद्या भेटू. गोपाळ, इतक्या रात्री कुठे गेला होतास? प्यायला गेला होतास? नाही, मी विण्याला भेटायला गेलो होतो. कोण विन्या? माझा भाऊ आहे. अरे येड्या, मग त्याला इथे नाही बोलवायचं? म्हणजे काय, मी माझ्या भावाला भेटायचं नाही? घरातले माझे, मी घरातल्यांचा आहे, मी माझा स्वतंत्र आहे. भारत माझा देश आहे, साऱ्या देशावर माझं प्रेम आहे. साऱ्या देशावर माझं प्रेम आहे. ठीक आहे जावर. मला सांगा, एवढ्या रात्री तुम्ही कशा काही जाग्या? नच्चू आला होता. नच्चू आला होता? नच्चूच्या आठवणी आल्या होत्या. नच्चूच्या आठवणी आल्या होत्या का? नच्चूच्या आठवणी मला येऊ नये? मी नच्चूची आहे, तो माझा आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, माझा पण भारत देश आहे, त्याच्यावर पण माझं प्रेम आहे, सारे भारतीय पण माझे भाऊ बहीण आहेत. आले माझ्या सगळं लक्षात. या तुम्ही या. अहो, ती प्रयोगशाळा आहे. आठवण येते ना मला नच्चूची. आठवण येते, मला पण आठवण येते. मी पण बेडरूम मध्ये जातो. या विनया, या टकाटक, तू तिकडेच थांब. मी आलोच थांब तिकडे तू. हा गोपाळ माझे वांदे करणं. ये क्या बात है, ये टकाटक. बोल. या ऐक, हे बरं आहे. ऐक म्हटलं की ऐकतो. मी काय म्हणत होतो, अरे मला सोडव. माझ्या लक्षातच नाही आलं. ये ऐक. हा बघ इकडे. हे बघ, हा बघ, हा जो अक्षय शेरेकर आहे ना, हा ऑलरेडी इकडे आलाय. मग मला कशाला झक मारायला बोलवलं? चल मी चाललो. ऐक. अरे बाबा, माझं काय सांग, हात तुला सोडवायचा आहे. ऐक. बोल. अक्षयची कॅसेट आहे. चल लवकर चल कॅसेट बघूया. अरे मेल्या, ती काय हनीमूनची कॅसेट आहे का? मग कसली आहे? अरे जंगलात तो कसा बोलायचा, कसा वागायचा, कसा चालायचा, ती कॅसेट बघायची. दरवाजा ठोकतात कोणतरी. अरे मेल्या, तिकडे जाऊ नको. ऐक तिकडे. अरे मेल्या, ऐक तिकडे. म्हातार तिकडे जाऊ नको. मला सोड. हॅलो. या ऐक, तिकडे जाऊ नको. मला सोड. ऐक. या ऐक, तिकडे जाऊ नकोस. तिकडे नाही. ऐक. कान फडक वाजेल. इकडे नको तिकडे नको. मग जाऊ कुठे? आरशात जा. हा चल. अरे मेल्या, फोडशील, खोलून जा. गेलास काय रे? गेलास? अजून तिकडच कळतं तुला? ऐक. हा आगाव असा नाही ऐकायचा. आलो सांगतोय ना. आलो. या. अरे इतका वेळ दरवाजा वाजवते मी, का नाही उघडलास? विनू आला होता. अच्छा, विनू आला होता. विनू आला होता? कोण बोल विनू आला होता? अक्षय आला होता. अक्षय आला होता? म्हणजे तू अक्षयला पाहिलंस? हा काय अक्षय? ऐक. मला सांगा, तुमचं मला सांगा, तुम्ही अक्षयला कधी पाहिलत? अक्षयला आता नाही, मागे. बापरे. या ऐक, चष्मा लावू नका. ऐक, चष्मा लावू नका. गोपाळ, हार तिच्या आईला. काय?
आता चष्मा लावा लावणीलाच आहे. आणि मला सांगा, तुम्ही फायनली अक्षयला कधी पाहिलं? आता नाही रे. मागचं सगळं विसरून पुढे काय झालं ते सांगा. अरे म्हणजे आता नाही, तो कर्नाटकाच्या जंगलात गेला होता ना तेव्हा. कर्नाटकाच्या जंगलात? हा हा हा. आता बोला. म्हणजे काय आहे, तू कर्नाटकाच्या जंगलात जायला निघाला होता ना, तेव्हा त्याच्या हातावर दही मीच ठेवलं होतं ना. इकडे आंधळीला दिसत पण नाही दही कुठे ठेवायचं ते. आई गाई, आता काय झालं? दही लागलं नसेल. म्हणजे काय? अहो तो परत आलाच नाही ना. आलाच नाही? हं. हा काय? कुठे कुठे? अक्षय, 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 अरे अक्षय, अरे अक्षय, अक्षय थांब ना. अरे अक्षय थांब. विनायक, अरे विनायक, अरे विनायक, विनायक, अक्षय ऐक. विनायक. अरे मी कुठे जाऊ? ए गोपाळ, गोपाळ, गोपाळ. अरे अरे म्हातारी आली. अरे गोपाळ, अक्षय ऐक ए, ना. गोपाळ, माझं गोपाळ, ऐक. गोपाळ. अक्षय ऐक. अक्षय ऐक माझं ऐक. विनायक, विनायक, अरे, विनायक, ऐक, अक्षय, ऐक, माझं ऐक, माझं ऐक, ऐक. म्हातारे, ऐक. आता आगाव तर आगाव, ही पण आगाव. चष्मा लावलाय, ही थेरडी. तुझे डोळे आहे ना फुटके आहेत, तुझे कान आहे ना फाटके आहेत. हा काय हा चष्मा काढ आता. हे बघ, विनू नाही, अक्षय नाही, तुम्हाला भात झालाय. तेव्हा गोपाळराव, आपल्याला आता आरामाची गरज आहे. चला चला. चला चला. कुठे तुम्हाला बोलतोय? आपल्याला आदरार्थिक म्हणालो, आपल्याला आरामाची गरज आहे. चला. अरे पण माझं ऐक. ऐक, या म्हातारीला माझा वीक पॉइंट कसा काय कळला? अगं म्हातारे, काहीतरी बोल. मी काय बोलू? मगाशी काय बोलला ते बोला. अरे माझं ऐक. अख्खं घर बिघडले. अख्खं घर बिघडलंय? अरे अख्खं घर वगैरे काही बिघडलं नाहीये. मी या डोळ्यांनी पाहिलंय अक्षयला. मला अक्षय गोपाळ, दिसला. गोपाळ, अरे गोपाळ, या म्हातारीला आवाज. अरे, गोपाळ, अरे, असं गोपाळ, काय करतोस? गोपाळ, हे बघ, गोपाळ, गोपाळ. अक्षय, गोपाळ, ही म्हातारी कोणाच्या मागे जाते? अक्षय, ही म्हातारी अरे कोणाच्या अक्षय मागे ऐक ना. फिरते? अरे अक्षय ऐक माझं ऐक. अरे 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 ऐक रे गोपाळा. अरे गोपाळा. काय काय झालंय? अरे अक्षय. मला आता एक अक्षय नाही ऐकायचं तुमचं. अरे एक नाही, दोन अक्षय. कुठं आहेत? अरे हे हे काय? इकडे म्हातारी कुठेतरी होते रे आता. म्हातारी एकाच दोन करून सांगते. या म्हातारीचा मोतीबिंदू पिकलाय. अरे खरंच माझ्यावर विश्वास ठेव. मी आता दोन अक्षयानं पाहिलं. दोन अक्षय. आता मी फायनली झोपलो. गोपाळा, गोपाळा, चार अक्षय. गोपाळा, गोपाळा. पैसों की झिलमिल झिलमिल गड़बड़ गड़बड़ दुनिया में देखो मैं कितना अकेला हूँ। इस उलझे से मेले में बिन बात के खेले में मैं खुद भी झमेला हूँ। अकेला हूँ। सेंध लगाएंगे, गर्ल्स पटाएंगे, और तो और हम दिल भी लगाएंगे। हम भी होंगे उनके जैसे, पर कैसे? मुझे मिल जो जाए थोड़ा पैसा, थोड़ा पैसा, थोड़ा
थोड़ा पैसा मुझे मिल जो जाए, थोड़ा पैसा ऐसा वैसा चाहे जैसा, मगर कैसे, मगर कैसे। आलो 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 आलो. हा आपलंच घर आहे. आलो आलो. हॅलो, हा बोला, काय म्हणता? कोण? नचिकेत शेरेकर. ते गेले गेले म्हणजे गचकले, वर गेले, ढगात गेले. हा नाही नाही, एक मिनिट तुम्ही थांबा. तुम्हाला बाईंशी बोलायचं मिस. हो एक मिनिट थांबा 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 थांबा. गोपाळ एक मिनिट. मला काही एक मिनिट. हा हा एक 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 मिनिट. काय काय म्हणता? कोण ते? ते ना स्वर्गवासी झाले, पोचले ते. आता नाही परत येणार. ठेवा. गोपाळ ऐकतोस ना? अरे बापरे. हा आलो. एक मिनिट. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही स्कीम मध्ये पैसे गुंतवले होते, तुम्हाला मिळाले नाही. आता मिळणार पण नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ढगात जावं लागेल. ओके ठीक आहे. एक मिनिट बसा तुम्ही. अरे अरे बापरे. हॅलो, हे बघा, माझं सगळं लक्षात आलंय. तुम्ही आता ठेवा फोन. ओके बाय. गोपाळ काय? गोपाळ अरे माझं ऐक ना. काय काय? मी 4 अक्षय पाहिलेत रे. काय बाई आहे? मगाशी एकच 2 करून सांगत होते, आता 2च 4. या बाईचा ना मोतीबिंदू पिकलाय तर पिकलाय, डोकं पण पिकलंय. तुम्ही वर चला. तुम्ही वर जाऊन आराम करा. आराम करा सांगतो. वर जा. मी बघतो काय ते. वर जा तुम्ही. काय एक त्रास असतो ना. आता निघताय का वर? हो रे. हो. मालक, तुमचे फोन. आएगा आता आएगा 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 ने वाला आएगा आएगा आएगा. आता हे परत नाही आएगा. आठवण येते रे मला त्यांची. मला पण आठवण येते ना त्यांची. एकटीला सोडून गेले ना ते मला. मला पण एकटीला सोडून गेलेत ना. जाताना काही सांगून पण नाही गेले. मला तरी कुठे सांगून गेलेत. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जवान आहात, तुम्ही सुंदर आहात, तुम्ही तरुण आहात. त्यामुळे लग्न करायला काहीच हरकत नाही. आपल्याला आदरार्थीक म्हणालो मी. दुःख होतंय. हो. कशासाठी दुःख करताय? हा मी विसरलो, तुमचा फोन आलाय, तो घ्या. कुणाचा फोन आहे? हा देणगीदारांचा फोन आहे. त्यांना म्हणावं आम्ही देणगी वगैरे काही स्वीकारणार नाही. देणगीदार म्हणजे तुम्ही ज्यांची देणी लागतात ना, त्यांचा फोन आहे. त्यांना म्हणावं आम्ही दुःखात आहोत. हॅलो, आम्ही दुःखात आहोत. ते विचारतायत कसल्या दुःखात आहात? म्हणजे पैसे डुबल्याच्या दुःखात आहेत की मालक गेल्याच्या दुःखात आहेत? पैसे डुबल्याच्या दुःखात. हॅलो, पैसे डुबलं म्हणून आम्ही त्या दुःखात आहोत. मालक गेले त्याचं आम्हाला अजिबात दुःख झालेलं नाहीये. अरे गाढवा काय सांगतो? गाढवा. अरे इकडे ये. हॅलो हॅलो हॅलो. रॉंग नंबर. हे बघ, माझ्या दुःखाचं मी बघून घेईन. तुझा इथून. बाईसाहेब, तुम्ही दुःखात असल्यामुळे मला इथून एकट्याला पाय काढवत नाही. हो जातोस का आता? हाय का नाही? मी जायचं म्हणतोय पण हा जाऊ देतोय का? हॅलो, काय म्हणताय? नचिकेत शेरेकर वर पोचले ढगात. सांगितलं ना, आता परत येणार नाही. तुम्हाला ढगात फोन दे. काय झालं? हॅलो जमे. हाय जमे जमते जमीतले किती दिवसांनी जातीयस? बरं जा. नाही जा 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 जा. बरं थांब. मी आहे ना माझ्या नोकरालाच पाठवते. निळी साडी, निळा ब्लाऊज तू घातलायस. बरं पाठवते. तू कुठे चाललास? तुमच्या मैत्रिणीला आणायला. मैत्रिणीला आणायला? कसा ओळखणार? अरे कमालच आहे. कसं ओळखू? कशी ओळखणार? अरे 4 चौघात उठून दिसते ती.
4 चौघात उठून दिसते. बाकी सगळे बसलेले असतील. जातोस का आता? जातो जातो. आणि लक्षात ठेव, निळी साडी. गेला हा. काय या गोपाळ. हॅलो जयू. नचू आला तुम्ही, नचू आला तुम्ही. मी आता अक्षय शेरेकर आहे. अक्षय शेरेकर? हो. मग मिशा कुठे आहेत? मी कुठल्या तरी मिशाने आलोय. अहो पण मिशा कुठे आहेत? मिशात आहे, आ? खिशात आहे. बघू. पडल्या पडल्या. किती छान. चल मी आता निघू. हो मी आता निघू. हो खरंच निघू. हो. अगं, ते आपलं या या घ्या मिशा. अगं, ती नाही ग. चला आधी अक्षय बनवून या, मग काय फायदा. 4 अक्षर सर तू ओळखणार कशी. मी कुठला ते. अय्या हो, एवढ्या सगळ्या अक्षय मधनं मी तुम्हाला कसं ओळखू? मी एक आयडिया करतो. काय? मी आलो ना हा. की मी एक गाणं म्हणेन. कुठचं? मुत्त कोडी कव्वाडी हडा. टिंग टिंग नाही ग. मुत्त कोडी कव्वाडी हडा. टिंग टिंग नाही. अरे कोणतरी आलेलं दिसतंय. कोण आले? हे बघ. कोण आले? कोण कोण असेल? दूधवाला भैया असेल ना तर त्याला बाहेरच्या बाहेर कटव. हा चालेल. अरे बहीण आहे. बहीण आहे. दमू दमे दमते दमिटले. जयू जये जमते जमिटले. कशी आहेस? कधी आलीस? किती दिवसांनी भेटलीयस? लग्नात भेटलीस ती गायबच झालीस. अरे अरे मी गेल्यानंतर इतकी सुंदर हिची मैत्रिणी यावी. हो कोण बोललं? अगं कोणी नाही बोललं ग. माझ्या नवऱ्याचं भूत बोललं. भूत? हा. बरे बाई, तुझा नवरा मेल्यानंतर भूत म्हणून तरी आला. माझा नवरा गेला तो गेलाच. पण चांगलंच हिरवट दिसतंय ग तुझ्या नवऱ्याचं भूत. हावराट. हाव हाव हिव हिवरट हिवरट हिरवट. तेच तर म्हणते मी. हिवरट. जून व्हायच्या आतच गेले ना ते. हसतेस? पण तुझा नवरा तर आता ऑगस्ट मध्ये गेला ना. जून काय म्हणतेस? अगं जून म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तसं नाही ग. आपण नाही का म्हणत झाड जून झालं, तांदूळ जून झाले, हे जून झालं, ते जून झालं तसं. असं मला वाटलं. हसतेस? रडताना काय सुंदर दिसतेस. तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय. कोण बोलला? लाइफ बॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ लाइफ बॉय. अगदी असाच होता ग माझ्या नवऱ्याचा आवाज. अंघोळ करताना हे गाणं म्हटलं की समजायचं अंघोळ झाली. तुझी नाही ग, त्यांची. टॉवेल द्यायला असा हात लांब केला ना की खेचूनच घ्यायचे मला. पण मला कोणी खेचलं? कुणीतरी आहे इथे. नक्कीच कुणीतरी आहे. कोणी नाही ग. कुणीतरी आहे जयू. नाही ग. कोणी नाही ग. यांचा फोटो म्हणजे अगं हेच माझे. हे म्हणजे अगं हेच माझे मिस्टर अक्षय शेरेकर. म्हणजे तू अक्षय भाऊजींची बायको? हो. आणि तू? नचिकेत भाऊजींची. आ? नचिकेत शेरेकरची. अय्या, म्हणजे आपण दोघी जावा जावा. जावा आता. आ? तुम्ही जावा. पण काय ग तुझे हे कसे गेले? ते की नाही वीरप्पनच्या जंगलात त्याचा डमी म्हणून काम करायचे. एकदा काय झालं, वीरप्पन एका हत्तीला गोळी मारली. हत्तीच्या नाही हत्तीला गोळी मारली. हत्ती रागानं आंधळा झाला आणि त्या हत्तीनं यांच्यावर हल्ला केला. आणि त्या हत्तीच्या इथे हत्तीच्या पायाखाली तुटून त्यांचा चेंदा मेंदा झाला असं लोक म्हणतात. म्हणजे अजून त्यांची डेड बॉडी मिळाली नाहीये ना ग. अक्षय, तुला हा फोटो हवाय का ग? खरंच देशील मला हा फोटो? तुलाच हवाय ना? घेऊन जा. गोपाळ
इतके दिवस ना वीरप्पनच्याच पेपर मधला फोटो कापून हृदयाशी कवटाळून ठेवला होता. अक्षय म्हणून. तुलाच हवाय ना हा फोटो, घेऊन जा. गोपाळ, ए गोपाळ, ए गोपाळ. कुठे तुमची मैत्रीण? केवढी जड बॅग आणली तुम्ही? अरे ती काही फक्त माझी मैत्रीण नाहीये, ती तुझी मालकीण सुद्धा आहे. यांची दुसरी? त्यांची पहिली. पहिली त्यांची बॅगच घेऊन येतो. अरे ती बॅग राहू दे बाहेर. तिला तो फोटो काढून दे, तिला लगेच जायचंय. असं काय करताय? आत्ताच ते आल्यात, लगेच कट्ट होत आहे? तसं नाही रे, तिला अक्षय भाऊजींना शोधायचंय ना म्हणून. येणार आहेत, अक्षय साहेब येणारच आहेत. ही बघा तार आली. अक्षयची तार आली आहे. अक्षय भाऊजींची तार आहे ना, मी नंतर बघते. हिला हिची जागा दाखव, म्हणजे हिला हिची रूम दाखव. चला बाईसाहेब. नाही नाही, तुम्ही नाही काय खरं तर काय माहिती काय? ती वरती येतं का? त्यांना काय बोलव करू? खाली. खाली बोलव अरे, माझं सगळं. ओ काय हो बाईसाहेब, वरती जागा नाहीये. असू दे रे, अक्षयसाठी मी कसंही ऍडजस्ट करेन. असं कसं? असं कसं? एवढ्या दिवसांनी अक्षय साहेब येणार आहेत तर त्यांना सिंगल बेड कशी चालेल? आपल्याला डबल बेडच चालेल. आपल्याला आदर आर्थिक म्हणालो. तुम्ही वाजला, तुम्ही याव. उडी मार. अरे लवकर ये ना खालती. ये लवकर खालती, खालती आधी लवकर ये. अक्षय सारखी मिशी, मिशी कुठे, मिशी कुठे, मिशी लाव 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 लाव, पटकन लाव, पटकन लाव, पटकन लाव. या विन्या, ये टाका टाक विन्या. टकाटक नाही, कर्नाटक. अरे टाका टाक, करेक्ट आहे. टकाटक नाही रे, कर्नाटक. कर्नाटक, कर्नाटक. नमस्कार, मी जयू तुमची भाऊजाई. अय्यो जयो. दीर भाऊजाईला भेटतात हे विसरू नका. असू देव, चालेल. हिंदी पिक्चर मध्ये सगळे दीर भाऊजाईना असेच भेटतात. चालेल हो, चालेल चालेल. अहो, काय करताय? दुसऱ्याच्या बायकोची काय बोलताय? स्वतःची बायको बेशुद्ध पडले, तिला आवरा. अय्यो आया. नच्चू, मला उचला ना गडे. गोपाळ मेली नाटक करते, घेऊन जा तिला वर. आता उचलतो. अय्यो आया. नच्चू, गोपाळ तिला वर घेऊन जा. लगेच उचलतो. मला उचला ना गडे. अय्यो आया. नच्चू, अरे गोपाळ तुला कळत नाही का? तिला घेऊन जा वर. काय घेऊन जा? नुसता हात लावला की ओरडते. बघायचंय? हे बघा. त्यांना सांगा ना. अय्यो आया. अय्यो आया रे. अय्यो. नच्चू, नच्चू, नाना नच्चू. तुम्ही अक्षयच आहात ना? संशय दमयंती. अय्यो तिलकरत्न. अय्यो काल वितरण. चमिंड वास. अरविंद डिसिल्वा. संगकार. महानामा. अक्षय भाऊजी. अय्यो मुरलीधर. 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 अरे मुरली. अक्षय भाऊजी. अरे मारवाना अट्टापट्टू. लगेच पट्टा काढ नको. चल. अक्षय भाऊजी, अक्षय भाऊजी. अक्षय, अक्षय तुम्ही किती दिवसांनी परत आलात? अक्षय, मला ना तुमच्याशी खूप बोलायचंय. चला ना. नच्चू, नच्चू, नन्ना नच्चू. चला. विनू, विनू, नन्ना विन्नू. आता आता फक्त हनीमन्नू. विनायक, 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 विनायक. अरे हळदीच्या आईला. हाड तिच्या आईला. मला हाड. विण्याला या घरात मी आणला आणि मला झाड. आता त्याची सुपारीच देऊन टाकतो. गोपाळ, 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 ऐक माझं. काय, गोपाळ काय, ऐक. काय? सुपारी वगैरे काही देऊ नकोस. का? ऐक माझं. का तुम्ही त्याच्या प्रेमात पडलाय? नाही रे, प्रेमात वगैरे काही नाही. नच्चू, नन्ना नच्चू. विन्नू. नन्ना विन्नू. अक्षय, आता फक्त हनीमन्नू. गोपाळ, गोपाळ तू एक काम कर. काय? तू किचन मध्ये जा, ग्लास भरून दूध घेऊन ये. हा. त्याच्यात भरपूर झोपेच्या गोळ्या टाक आणि तो ग्लास त्याला देतो. नाही तिला दे. का? अरे म्हणजे तुझ्या विनूच्या हातून भलत सलत घडायला नको. जा. माझ्या लक्षातच आलं नाही. जा. आता जातो आणि दूधच घेऊन येतो ग्लास भरून. अरे माझ्या देवा, आता मी काय करू? माझा नवरा माझ्या समोरच त्याच्या हनीमूनच्या चर्चा करतो. आता या अक्षयचा अवतार लवकरच संपवायला हवा, नाहीतर माझ्या समोर माझ्या पुतण्याचा जन्म होईल आणि मलाच त्याला खेळवत बसावं लागेल रे. जयू जयू
जयू जयू जयू जयू अगं मला तिच्यापासून वाचव. आता का आता का आता का आता आता थांब. मगाशी मी म्हटलं थांब नचू तर म्हणतो नंदा नचू नाचू नको. जा आता. अगं पण मला त्या बाईपासून वाचव. ती बाई म्हणते की तुझ्या मांडीवर पिंपळाचं पान आहे. मग काय आता ती म्हणते आत्ताच्या आता दाखव. अरे काय दाखव. अरे आता मांडीवर पान. अरे मांडीवर तू एक काम पान. कर. हा अवतार बदलून ये जा. जा, अगं जा, जा, जा. मांडीवर जाऊ दे मांडी जा जातोय ना. पण. अरे बापरे. अक्षय आलात तुम्ही. अक्षय तुम्ही इकडे काय करताय? चला वर. अक्षय माझा आहे. अक्षय माझा दीर आहे. होय ना अक्षय भाऊजी? भाऊजी हो ना. अक्षय तुम्हाला आठवतं काय? आपण मॉरिशसला हनीमूनला गेलो होतो. मॉरिशसला? आणि तिथे ना एका शॉपिंग सेंटर मध्ये तुम्ही एका माकडाला धडकलात आणि मला तुम्ही आणि माकड याच्यातला फरकच नाही कळला. कधी कुठे केव्हा नंतर? अक्षय असं काय करताय? तुम्हाला काहीच नाही आठवत? नाही. तुम्ही वर चला तुम्हाला सगळं आठवेल. नचू नंदनचू. चला. हा दूध. हे घ्या भाऊजी दूध. ही काय दूध घ्यायची वेळ आहे? हे तुमच्यासाठी नाहीये काही. मग? हे दमयंती बहिणींसाठी आहे. माझ्यासाठी आहे. सो स्वीट ऑफ यू. जाऊ बाई. जोरात. परत मलाच हाड. नाही आता याची मी सुपारीच देऊन टाकतो. 1 मिनिट अरे थांबा. गोपाळ. हॅलो अरे गोपाळ ऐक ना रे. गोपाळ. हॅलो शेट्टी गँग शिवा गँग कुठली तरी गँग हाय ना काय? तुम्ही तिकडेच थांबा. मी तुम्हाला सुपारी घेऊन येतो. तुम्ही तिकडेच थांबा. अरे गोपाळ. सुपारीचं व्यसन लागलंय मला. गोपाळ अरे आता हा फोटो घेऊन कुठे चाललास? असं काय करताय? सेम याच्यासारख्या याला मिशा काढल्या तर हा अक्षय नाही का दिसणार? अरे मूर्खा मग तोच फोटो घेऊन जा ना. तो फोटो हा. ठीक आहे. कुठला तरी फोटो न्यायचा. सुपारी म्हणजे काय फक्त ओळखायला आलं? हा कुठे मी कुठे? तो आणा फोटो. आणा इकडे. नको ना. आणा इकडे. अरे नको ना. आणा तुम्ही इकडे. अरे आता हा गोपाळ गेला म्हणजे नक्की काहीतरी घोळ करणार. गोपाळ. जयू 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 तुझ्यामुळे मला माझा नवरा परत मिळाला. इतकी वर्ष झाली पण सगळं अजून तसंच आहे. म्हणजे काय केलं काय त्यांनी? अजूनही दूध प्यायल्या प्यायल्याच झोपतो. म्हणजे ते दूध तू नाही प्यायलीस? नाही. तेच प्यायले? जयू ए जयू. हा. अगं ही कोण? ही आपल्या अक्षय भाऊजींची बायको हा दमयंती. हो का? कशी आहेस बाळ? नमस्कार करते. हा आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. बरं झालं सा दमयंती तू आलीस ते. अक्षय पण आहे म्हणजे नचिकेतच्या 13व्याला तुम्ही सगळी जण आहात. बरं जयू अगं नचिकेतच्या 13व्याला आपण काय करायचं? चायनीज करूया. म्हणजे कावळा पिंडाला लवकर शिवेल. ते का? नचिकेतला चायनीज फार आवडायचं ना. आत्याबाई मी किचन मध्ये तयारीला लागते. हो हो. बाळा दमयंती अगं कधी आलीस? आजच. अच्छा मला वाटलं आजच आलीस. गोपाळ गोपाळ. अरे गोपाळ मला वाचव. अक्षय काय झालं? अक्षय हा काय झालं? दूध चढलंय. आपल्या डोक्यात चक्कर करतंय. तुम्ही डॉक्टरांकडे चला बरं. नको डॉक्टरांकडे नको. मी जरा थंड पाण्याची आंघोळ करतो. एक काम करा हा, काय तुम्ही करू? बाथरूम मध्ये जा आणि थंड पाण्याने आंघोळ करा. हा? म्हणजे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. असं जा म्हणतेस? तुम्ही. हो. बर. आत्याबाई अहो किचन मध्ये पाणीच नाहीये. मी असं करते बाथरूम मधनं पाणी घेते. शी जेवण बनवायला बाथरूम मधलं पाणी काय घेतेस? घेतो का? त्यापेक्षा प्रयोगशाळेतलं घे ना. प्रयोगशाळेतलं? बर. अगं प्रयोगशाळेतल्या पाण्याचा पण प्रॉब्लेमच आहे. साला बाथरूम मध्ये पण पाणीच नाहीये. ए मी नदीवर जातो आणि मस्तपैकी डुंबून येतो. चालेल. चल दमयंती तू येते? शी नको तुम्हीच जाऊन या. ठीक आहे. मी येऊ? नको मी तुमच्या नावानं आंघोळ करून येतो. चला. अक्षय सांभाळून जा. हो हो. त्या नदीला पाणी खूप असतं म्हणे. नीट जा अक्षय. आत्याबाई प्रयोगशाळेत थेंब थेंब पाणी मी साठवते. तोवर तुम्ही किचन मध्ये जाऊन जेवणाची तयारी करता का?
हा ती प्रयोगशाळेमध्ये थेंब थेंब पाणी साठवते. तुम्ही किचन मध्ये जाऊन जेवणाची तयारी करा. असं कसं जेवणाची तयारी करते? चला. हो. देवा, थेंब थेंब पाणी आणि कसं जेवण करू मी? देवा, अजून सगळं जेवण बाकी जय आहे. चामुंडा. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. ओम नमः शिवाय. क्या है? क्या है? चिकेत किधर है? क्यों? आम्हाला सुपारी मिळाली आहे. कोणी दिली? त्याने. सुनो तो बात, मैं बोलता एक टाइम मैं बोला तो चालू मत करना तुम. सॉरी. हाँ, वो तुम्हारे घर पे वो छोटा बच्चा नहीं क्या वो? छोटा बच्चा? हाँ. म्हणजे गोपाल? अरे वो छोटा बच्चा नहीं, वो खोटा है. छोटा असू दे तो फाटा असू दे, आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही. आम्हाला सुपारी दिली, पैसे कोण देणार ते सांगा. सुपारी कोणी दिली? त्याने. मारायचे कुणाला? त्याला. मग पैसे कोण देणार? तो. मग पाहू, लाईव्ह मध्ये पहिल्यांदा अशी सुपारी बघतोय. ज्याने सुपारी दिली त्याला टपकवायचंय. मैं बोला ना तू येडा करके. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. ओम नमः शिवाय. एक मिनिट. आता कोणाला टपकवायचंय? नाही, मारायचंय त्यालाच, पण मुक्का मार द्या. मुक्का मार. मारल्यावर मुक्का झाला पाहिजे. का? खूप बोलतो तो. ओम नमः शिवाय. जय चामुंडा. मुकाट्याने जा. अरे देवा, आत्याबाई. कोण? अरे देवा, आता काय करू मी? एवढ्या लवकर सुपारी वाजवली की काय? बाई साहेब, माझा विनू गेला हो. मग मी काय करू? आता बाई साहेब, माझा विनू गेला हो. मग मी काय करू? आत्या बाई, माझा विनू गेला. हा आता मी काय करू? अक्षय साहेबांचे कपडे नदीच्या काठावर सापडले. अय्या, मग आता अंघोळ झाल्यावर अक्षय काय घालणार? तसाच येणार. तसाच कसा येणार? केळीचं पान गुंडाळून येईल ना, टार्झन सारखं. आता टार्झन नाही, केळीचं पान नाही, अख्खी केळीच्या केळी वाहून गेले. नदीला पूर आलाय. नदीच्या काठावर चिटपाखरू सुद्धा नाही आहे हो. म्हणजे खरंच तो वाहून गेला? म्हणजे तो खरंच गेला? म्हणजे माझा नवरा गेला? म्हणजे माझा नवरा खरंच गेला? नाही! देवा, परमेश्वरा, अशी माझ्यातून काय चूक घडली परमेश्वरा, ज्याची तू मला एवढी मोठी शिक्षा दिलीस? आजपर्यंत मी तुझ्यापुढे जेव्हाही हात जोडले, फक्त माझ्या नवऱ्याचं दीर्घायुष्य मागितलंय परमेश्वरा. आणि आज तू माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतलास कायमचा. पण नाही, मी अक्षयशिवाय नाही जगणार. अक्षयशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये. मीही त्याच्या पाठीपाठी जाईन. होय, मी सती जाईन. ही महादमयंती महासती जाईल. देवा, देवा, मला पैसे वगैरे काही नको. मला फक्त माझा नवरा दे, बस. आल्या, महासती दमयंती आल्या. थांबवा, हा ऑर्केस्ट्रा थांबवा. दमयंती, पोरी पुन्हा एकदा विचार कर. असा अविचार नको करूस. आता विचार होणे नाही. दमू, नको जयू, मला नको अडूस. येते मी. मला माझ्या अक्षयकडे जायलाच हवं.
चला बाईसाहेब, चितेवर बसवतो आणि देतो पेटवून. देऊ का कानाखाली पेटवून? देवा देवा, मी जर काही पुण्य केलं असेल आणि माझ्या आयुष्यात जर दुसरा परपुरुष आला नसेल तर माझा नवरा परत येऊ दे देवा. माझा नवरा परत येऊ देत देवा. काडी कावाडी हाडा. अक्षय, माझा नवरा परत आला. अरे बापरे, काडी कावाडी हाडा. काडी कावाडी हाडा. अक्षय, अक्षय तुम्ही परत आलात. अक्षय, अक्षय भाऊजी. भाऊजी अक्षय मला तुमच्याशी खूप बोलायचंय. चला आपण वर जाऊ. दमू, अगं किती दिवसांनी भाऊजी आलेत आणि तू अशा सतीच्या वेशात. अय्या हो. अक्षय तुम्ही 1 मिनिट थांबा, मी 2 मिनिटात चेंज करून आलेच. हा मी पण येतो. ती चेंज करायला चालली ना. मी पण चाललो ना चेंज म्हणून. बस इकडे ये. काय? हे बघ विनू, तुला जे 50% मिळणार आहेत ना त्यातले 50% तुझे, माझे 50%. कळलं? काय पण चेहरा आहे, कळलंय की नाही कळलंय ते पण नाही कळत. ए डोक्यात जाऊ नको काय. आता 50-50 वगैरे सगळं विसरा. तुम्हाला फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. अरे आता सगळे पैसे माझे विथ एक्स्ट्रा बोनस. बोनस म्हणजे दमयंती. विनायक 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 विनायक, अरे नन्न विनो. विनायक, अरे हाड हाड. आता ना याची सुपारी काय गुंडाना तर घेऊनच येतो. अरे गोपाळ गोपाळ ऐक. अरे आत्याबाई, तुम्ही किचन मध्ये जाऊन काम का नाही करत? जा किचन मध्ये जाऊन काम का नाही करत? जा जा जा. अरे देवा, दमयंती वरती एकटी आहे आणि हा विनू गेलाय. नको, मीच वर जाते. देवा देवा. जायू, कोण आहे? मी येऊ. जायू, कोण आहे? जायू, कोण आहे? जायू. कोण 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 हवंय आपल्याला? जायू कुठे? जायू कुठे? इंद्रायणी काठी काटा लगा हाय लगा. तुम्ही काय बोलताय? हे इंद्रायणी काठी काटा कसा लागेल? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली अशी इंद्रायणी घेऊन शरयू नदीच्या काठावर अशी उभी. हे तुकाराम. तुकाराम म्हणालीस? हा, तुकाराम म्हणालीस? तुकाराम महाराज असे ज्ञानेश्वरी हातात घेऊन शरयू नदीच्या या काठावर उभे आणि पलीकडच्या फुटपाथवर कोण? कोण? मी स्वतः. तुम्ही कोण? श्रीकृष्ण आयोग. लोकांच्या डोळ्यात असे पाण्याचे अश्रू भरलेले. पाण्याचे अश्रू? आणि तिथून प्रभू रामचंद्र रीमाला घेऊन आले. रीमाला घेऊन आले? रीमाला घेऊन आले रीमाला. आणि म्हणाले, अभिमन्यू तुला काय दिसतंय? काही दिसत नाहीये. आत्या, अर्जुना डोळ्याला चष्मा लाव, तुला सगळं काही दिसेल. आणि एवढ्यात अभिमन्यू म्हणाला की मला दिसतोय तो डोला. म्हणतात ना, डोला रे डोला रे डोला रे डोला. एवढ्यात अभिमन्यूने खासकन इंद्रधनुष्य बाहेर काढलं आणि एका क्षणात शूर्पणखेचा डोळा खचकन फोडला. अरे शूर्पणखेचं नाक कापलं होतं. हे दृश्य पाहिल्याबरोबर लक्ष्मण भाऊ असे हातात संजीवनीचा पुतळा घेऊन उभे आणि म्हणाले, ही ट्रॉफी कुणाला देऊ? ट्रॉफी? सगळे इव्हेंट संपलेत, सगळे चॅनल्स बंद झाले आहेत. मग एवढ्यात सुदामा भुई मधलं रुतलेलं चाक बाहेर काढून म्हणाला, घ्या माझी ही कवच कुंडल. अहो, कवच कुंडल करण्याची होती ना. एवढ्यात प्रभू रामचंद्र रीमाला घेऊन आले. परत आपलं भीमाला घेऊन आले यावेळी. आणि म्हणाले हे बुश, गोळा कर ते सगळं सामान आणि देऊन टाक त्या राक्षसाला, त्या उद्दामपणे करणाऱ्या त्या सद्दामाला. आणि माई आजच्या या वाढदिवशी ते सगळं सामान गोळा करून मी भिक्षा मागण्यासाठी रिक्षाने आलो आहे. एक केक दे. काय? केक दे. एक मिनिट. एक मिनिट नाही, एक केक दे. एक मिनिट थांबा. केक दे. एक मिनिट थांबा. केक दे. हो, एक मिनिट थांबा.
तुम्ही काय सांगताय ना, मला काही कळत नाहीये हो. मला तरी कुठं काय कळतंय. म्हणतात ना, करावे परी कीर्ती रूपी बनावे. देवा देवा जळू दे सारी रात. तुम्ही आता जरा शांत राहा. शांतता कोर्ट चालू आहे. देवा हे बघा प्लीज तुम्ही शांत राहा. तुम्ही ना रामायण महाभारताचा सगळा घोळ घातलाय हो. मला काही कळतच नाहीये. मला कळलंय तुम्ही कीर्तनकार वगैरे कोणी नाही आहात. तुम्ही भिकारी आहात आणि भीक मागायला. जयू आहे जयू कुठे इंद्रायणी काठी गाठा लगा हाय लगा. तुम्ही आता उकिडाव्याचे का बसलाय? अहो आम्ही आमच्या घराण्याचं आडनाव सार्थक करतोय. म्हणजे आम्ही दिगंबर दास उकिडवे महाराज. दिगंबर दास नशीब नाव नाही सार्थक केलं. करतो ना. धोतर धोतर अहो धोतर सगळं नंतर. बरं गाव कुठलं तुमचं? जय जय रघुवीर समर्थ. आता हे कुठे आलं? कुठे आलं गाव? अहो कुठलं गाव? गावोगावी कीर्तन करत फिरणारी भटकी जमात आमची. गेली 15 वर्ष या प्रोड्युसर कडून त्या प्रोड्युसर कडे, या सिरियल मधून त्या सिरियल मध्ये लाथ मारून बाहेर काढतायत मला. हो तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? असं 15 वर्ष इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना 10% मध्ये ट्राय केलं असतं, तेवढ्यात घर झालं असतं तुमचं. तुम्ही आमच्या घरात का आलात? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही बाबूजींना भेटा. बाबूजीवरून आठवण झाली मला. मी इथल्या केबल चालकांना भेटलो होतो. त्यांना आसाराम बापू परवडत नाहीत, शेवडे गुरुजी परवडत नाही, एवढंच काय संजय उपाध्याय सुद्धा परवडत नाही. अशा चॅनलवर माझी प्रवचन होतात. हो मला सगळं कळलं, पण तुमचं मूळ गाव कुठलं? दही भात. मी खाण्यापिण्याची गोष्टी नाही विचारत आहे. गाव कुठलं तुमचं? दहीगाव. कुठे घर? वर जमिनीवर. म्हणजे नक्की जमिनीवर कुठे? देवळाच्या मागे. देवळाच्या मागे? असं पुढे मागे. अहो पण नक्की देऊळ कुठे? मागे पुढे असं मागे पुढे असं आजूबाजूला कुठेतरी घर आहे माझं. आजूबाजूला घर आहे तुमचं? जुळलं. म्हणजे नाव दिगंबर दास, गाव दहीगाव आणि घर देवळाच्या आजूबाजूला. म्हणजे तू माझा दिग्या. आता घ्या. अरे हो, तुला आठवत कसं नाही? तू लहान असताना तुझी लंगोटी सारखी सुटायची. हो आणि म्हणून तुला दिगंबर दास म्हणायचं नाही का? सुंदर दिसायचं तुझं ध्यान. हो ध्यान बघितल्यासारखं काय करताय? काय भयंकर बाई आहे. आत्या म्हणजे आत्या बाई. मला आत्याबाई म्हणतोस? आणि मग तू कोण? माझा भाचा? नको ना करूस, मला सोडून नको ना जाऊस. मी तुझ्याशिवाय, मी या फुटक्या डोळ्यांनी तुला कुठे शोधू रे? तू असं म्हणत असशील ना तर मी या नेसत्या वस्त्रांदिशी तुझ्या बरोबर येते. आत्याबाई काय चाललंय? कोण आले थे? कोण आहे थे? जयू लवकर खाली ये. माझा ना बॉयफ्रेंड आला. जयू तुला कळत कसं नाही? ही मला त्याचा बॉयफ्रेंड म्हणते. अगं मी हिचा बॉयफ्रेंड नाही, तुझा बॉयफ्रेंड आहे. आय मीन तुझा नवरा आहे. यू मीन तुझा हावरा आहे. जयू अगं तू तरी आला काहीतरी समजाव ना. मला ना तुझ्याकडून काही नकोय रे. मला ना फक्त तुझ्या सुरात सूर मिसळून भजन गायची आहे. माझ्या तुमच्या जुळल्या तारा. जन्नू म्हणलं अगं या बाईपासून मला सोडव ना, वाचव ना काय ते. थांबा. अगं मी काय करू? तू मगाशी मला सांगितलं होतं असं की ते अक्षय शेरेकरचे कपडे घाल म्हणून, तर दमयंती मागे लागली आणि म्हणून तुझ्या सांगण्याने बुवाचे कपडे घातले. आता मला काय माहिती हा बुवा हिचा बॉयफ्रेंड आहे म्हणून. तुला आठवतंय की आपण नदीच्या काठावर बसायचो? बसायचो. बर खाली आकाश, वरती पाणी. काहीतरी चुकतंय. हो ते तारे बघ. पाण्यात तारे? आता पाण्यात दिसतात ना तारे. हो सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, संडे ध्रुव तारा बघ कसा गारगार फिरतोय इकडनं तिकडे. कसा दिसेल तुला चष्मा लाव.
खरंच फिरतोय. अहो पण हे एक ती ध्रुव ताऱ्यावर इंडिया पाकिस्तान मॅच बघते ना, तोपर्यंत मला इकडून पळायला हवं. अहो, पण हे कपडे तुम्हाला कुठे मिळाले? अगं मी नदीवर गेलो होतो ना आ? आंघोळीला, तिकडे माझे कपडे कोणीतरी चोळून नेले ग. अहो गोपाळ घेऊन आला तुमचे कपडे गोपाळ हलकट नालायक बेशरम. आणि तुमच्या बेडरूम मध्ये ठेवले. किती चांगलं आहे. निघ्या मला आता तुझी जन्मकुंड दाखव ना. अरे तुझ्या लक्षात कसं नाही, तुझ्या पाठीवर पळी नाहीये का? तुला सगळंच बाई विसरतोस. हे बघ जेव्हा तू लहान होतास तेव्हा तू नागडा उडा फिरायचा, तेव्हा तुझ्या पाठीवर पळीने चटका नव्हता का दिला? तेव्हा माझी पळता भूल थोडी झाली थोडी झाली होती. आता मी पळू. तुला माझ्या सुरात सूर मिसळला ना, आपण असं करू, आपण किचन मध्ये जाऊया, तिकडे गॅस पेटवूया आणि तिकडे उदबत्ती लावूया आणि गाणं म्हणूया. आता तुझी पाळी, मीच देते टाळी, आता तुझी पाळी. छा छा छा, या घरात एकांत मिळत नाही. दमयंती चल आपण प्रयोगशाळेत जाऊ. अक्षय तुम्ही पुढे व्हा, मी 1 मिनिटात फ्रेश होऊन आलेच. लगेच या. हो आलेच. अगं जयू काय करू ते सांग ना. तुम्ही एक काम करा, परत जा नदीवर आंघोळीला. नाही तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये जा आणि कपडे काढा. आणि नाही परत अक्षय बना. किती वेळा अक्षय बनायचं आहे, कधी एकदा नचिकेत बनतो असं झालंय मला. मी काय करू, मी आत्याबाईंकडे जाते. आत्याबाईंची भजनं. विनया मेरे से टक्कर, आप तेरे को नाई छोड़ता रे. विनया मौत तेरे सर पे मंडरा रही है कालिया. अयो माई, तुम काले किसको बोला रे? तुमको काय को काले बोलेगा? अभी क्या बोला तुम? अरे तुमको काय को काले बोलेगा, मैं खुद कालिया है. वो क्या है, सुपारी के लिए तुमको इधर बुलाया है. अयो हम सुपारी नहीं खाता. अरे बाबा नहीं, सुपारी मतलब मारने का सुपारी. अयो येड़ा है क्या ये? सुपारी से कोई मारता क्या? येडे कुठल्या गँग मध्ये काम करतात? क्या बोला? अरे सुपारी म्हणजे तुम्हाला पैसे देणार आहे आम्ही. हाँ? ए भाऊ पैसे देणार तू? पैसे देणार. पैसा देना, पैसे देणार. ए भाऊ पैसे देणार तू? सारखे पैसे देणार नाही, एकदाच देणार. अयो बहुत पैसा देंगे ना तुम. मैं क्या करेगा मालूम है, मेरा बहुत एक इच्छा था, मैं ना एक साउथ का बहुत बड़ा डायरेक्टर बनेगा. और मैं कौन सा फिल्म बनेगा मालूम? कौन सा? बहुत अच्छा फिल्म बनेगा मैं. चाची 420 300 कच्चा पक्का हरीपत्ती 100 ए तुझी काय पानाची गादी? नहीं रे बाबा, उतना भी नहीं मेरा. ए भाऊ मला जर पैसे मिळाले ना, तर मी एक मोठी वडापावची गाडी लावन. मराठी माणूस वडापावच्या गाडी पुढे कधी गेलाच नाही. नहीं तो मैं ऐसा करता है, मैं ऐश्वर्या से शादी बनाता है बोलता है. ए येड्या, तिच्या नादी नको लागू. क्यों? तो सलमान खान येडा झालाय. तो येईल आणि तुझ्या अंगावर जीप चढवल. नहीं. अब फिर बोलो किसको मारने का है? अरे जो बड़ा बड़ा मुच्छे वाला है ना, उसको उड़ाने का है. बड़ा मूछ वाला? हाँ. कोणता? ऊपर है. हाँ. ए बाबा अरे मेलेला आमच्यात मारत नसतात. ये लिया. अरे इधर नहीं रे, ऊपर है बड़ा बड़ा मुच्छे वाला, उसको उड़ाने का है. आयो दिसला, चल मेरे साथ तू. मैं जोड़े में नहीं इकडे. मुतकडी कवाडी हडा, मुतकडी कवाडी हडा. अरे वा 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 वा, एवढं मोठं घर माझ्या भावाचं आहे मला माहितच नव्हतं. आयो चल ऊपर चुप के बैठा तुम. ए तू कोण? मी अक्षय. ये चल बाबा चल. ए तू कोण? अक्षय. अरे मग मी कोण? अक्षय अयो तीन अक्षय. ए बाबा अरे खरा अक्षय ओळखायचा कसा? 1 मिनट, इसका फैसला अभी हो जाएगा. मेरे भाई और बहनों, अभी आपके सामने शुरू होने जा रहा है कौन बनेगा दमयंती पति. चुप. तुम्हाला विचारले का? तुम्हाला नंतर ऑप्शंस देणार आहे. और हमारे हॉट सीट पे बैठी है तुम्हें नहीं तुम्हें
हॉट सीट पे बैठी है दमयंती। हाँ तुम्ही बसा, तुमच्या पण नाही। ओके, तो सबसे पहला सवाल प्लीज। तुम्हाला आठवतं आपण जेव्हा हनीमूनला गेलो होतो और आणि- ऑप्शंस है? हनीमूनला ऑप्शन्स असतात? ओ, गलत सवाल। हनीमूनला ऑप्शंस नसतात। प्लीज अगला सवाल। तुम्हाला आठवतं आपण हनीमूनला गेलो होतो आणि मी बाथरूम मध्ये पाय घसरून पडले होते, तेव्हा माझा कोणता पाय मुरगाळला होता? ऑप्शन्स ए, उजवा पाय, बी, डावा पाय, सी। दोन्ही पाय संपले, उरले किती? 2। तेव्हा माझा पाय मुरगाळलाच नव्हता। तीनों के जवाब गलत। प्लीज अगला सवाल। तुम्हाला आठवतं आपण हनीमूनला गेलो होतो, मी बाथरूम मध्ये पाय घसरून पडले होते, तेव्हा माझ्या अंगावर कोणत्या रंगाची साडी होती? ऑप्शन्स ए, हिरवी साडी, बी, पिवळी साडी, सी। बाहेरची साडी। तेव्हा माझ्या अंगावर साडीच नव्हती, म्हणजे मी ड्रेस घातला होता। समय समाप्ति की घोषणा। अयो अयो, ये तीनों लोग भी डाउटेड है, इसमें से असली अक्षय पहचानने का कैसा? ए बाबा, अरे खरा अक्षय ओळखायचा कसा? मी सांगते, खऱ्या अक्षयच्या मांडीवर पिंपळाचं पान आहे। अयो क्या बोलता? अयो ले रे, तेरे को तू ले, मैं बोलता तेरे को। चल रे, चल रे, सापडतंय का? अहो सापडतंय का? अयो अयो, क्या? सापडलं काय ते? हे पिंपळावर मांडीचं पान, मांडीवर पिंपळाचं पान हो। एक मिनिट। अयो माझ्या नाही हो, अरे मग माझ्या पण नाही। अयो त्या अक्षयच्या। ओ सॉरी। हा या काढू का? या नको काढू। अरे पेट, अरे काढ, काढे, अयो अयो, क्या ते? सापडलं सापडलं? कुठे? हे काय? एक मिनिट। अयो काय ते? या काय सापडलं तुला? अयो त्या चड्डीवर नाही शोधायचं, त्या मांडीवर। माहिती नाही का सांगायचं? तू अयो चल 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 बार, चल तू चल रे बार। काय झालं? अयो अयो, याच्या मांडीवर पिंपळाचं पान आहे। नाहीये, याच्या मांडीवर पिंपळाचं पान नाहीये। चल। याच्या मांडीवर पिंपळाचं पान नाहीये। काय लास्ट काय बिघडलं असतं? अयो मैं अभी किसी को छोड़ेगा नहीं, मैं पिस्तौल से अभी सबको उड़ा देता, मैं मार उसको मार। एक मिनिट, खरा अक्षय मी आहे। अक्षय, अयो ये सच्चे अक्षय, अब मैं तेरे को नहीं छोड़ेगा, मैं तो। एक मिनिट, माझ्या अक्षयला मारू नका हो, मला माझा नवरा खूप वर्षांनी मिळालाय, प्लीज त्याला सोडा। ये चल तू। ए, त्याला मारू नका, तो माझा भाऊ आहे। मी खोटा अक्षय बनून आलो होतो। हा बघा, मी नचिकेत। तुझं तर जातो। एक मिनिट, हा माझा नवरा आहे, याला नका मारू, हवे तर सगळे पैसे तुम्ही घेऊन जा, पण याला नका मारू। आयो आयो, इसको नहीं मारने का, उसको नहीं मारने का, उसको भी नहीं मारने का। अयो फिर मारने का किसको? हो, तुम्हाला सुपारी कोणी दिली होती? तेने। मग उठा तो जरा बंदूक और लगा निशाना इस कुत्ते पर। तो मैं बुढ़े से भागो ना। अरे तू रोक ये। छोड़ेगा नहीं तो तुझे वही आओ। ए विनया, चल मार काय मी एकटाच खाऊ। चल। गेले का बघून येतो। काय झालं? हले येतोय। हॅलो, मी मिस्टर दोन दे, मी मिस्टर दोन दे, मी मिस्टर दोन दे। याच्या कानाखाली 2 दे। तुम्ही इथे कशासाठी आला? मृत्यूपत्राचं शेवटचं पान बँकेच्या लॉकरला चिकटलं होतं। 3 लॉकर होते? एकच, ते मी घेऊन आलोय आणि त्याच्यामध्येच प्रॉपर्टीची वाटणी आहे। म्हणजे वाटायची प्रॉपर्टी अजून शिल्लक आहे? हो हे, अरे म्हणजे आपल्याला अजून पैसा मिळणार? शिल्लक वाटणी आहे। वाटणे
वाटणी 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 आतापर्यंत तुम्ही 2 वेळा म्हणायचं, हे 3 वेळा कुठून आलं? पायलॉट इथे कोण नाही? वरती नाही इथे. तुम्हाला तर माहितीच असेल की मी पूर्वी 2दा बोलायचो म्हणून ऑपरेशन करून घेतलं, पण ते फेल गेलं. अरे हार्ट फेल होईल. नाही, माझा हार्ट फेल कधीच होणार नाही. का ह्याची सवय मला लागली. अरे ते फक्त एकदाच हरवलं होतं, जेव्हा मी जानकी बाजी लावली होती. जानकी? हे सगळं जाऊ दे, प्रॉपर्टीचं काय ते सांगा ना. तुमच्या या भावावर बरीच कर्ज होती. माझ्यावर? तुमच्यावर नाही हो, तुम्ही बाजू लावा. किती वेळा बाजू व्हायला सांगतो? तुमच्या या फोटोतल्या भावावर बरीच कर्ज होती आणि ती फेडण्यामध्ये तुमची सगळी संपत्ती संपली आणि आता उरलेत 500 रुपये 12 आणे. चला महालोटोचं तिकीट तरी घेता येईल. आणि उरलेत ते तुमचे शिल्लक 12 आणे. त्याचं काय विष घेऊ मी? अरे त्याचे 500 रुपये कुठे आहेत? ते माझे कारण तुम्ही दिलेला चेक परत आला. झाली वाट लागली. यायला प्रॉपर्टी मिळणार म्हणून सगळे पैसे संपवले, सगळ्या स्कीम्स बंद झाल्या. आता आत्महत्येशिवाय माझ्या पुढ्यात काही पर्याय नाही. बस क्या ब्रदर? अरे बस क्या, आत्महत्या करने को ट्रेन भी चलेगा. ते सोड. का रे? अरे कर्नाटका जंगलात असताना मी वीरप्पन बरोबर काम करून भरपूर पैसा कमावलाय. काय म्हणतोय? मग कोट्याधीश झालोय मी. त्यातला अर्धा पैसा माझा, अर्धा पैसा तुझा. अर्धा पैसा माझा आणि अर्धा पैसा तुझा. तुझ्याकडे अर्धे पैसे आहेत? ये बस तुझ्याकडे अर्धा पैसा आहे ना, तो माझ्या स्कीम मध्ये गुंतव. ते सिंगलचे डबल होतील. मग परत ते गुंतव, मग परत गुंतव. गुंता असं वाढत गेलं की ते आयुष्यभर गुंताच सोडत बसूया. अरे तिथे कोण नाही आहे रे. पैशासाठी भावाभावांमध्ये होणारी भांडणं बघितली होती, पण पैशासाठी एकत्र येणारी भावंड पहिल्यांदाच बघायला मिळतात. आणि याचाच अर्थ असा की पैशापेक्षा प्रेम मोठं. दॅट्स ऑल. एकदाच बोलले, पण काय बोलले. काय नाव काय तुमचं? दिगंबर दोंदे. अरे म्हणजे तू दिग्या? हो. गाव दहीगाव? हो. पाठीवर पळी? तुझं घर देवळाच्या आजूबाजूला? हो. आत्या बॉयफ्रेंड? दिग्या माझा बॉयफ्रेंड. बापरे. माझा बॉयफ्रेंड